स्त्री शक्तीच्या प्रखरतेचा नवा अध्याय उलगडणारा वामा लढाई सन्मानाची या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। कश्मीरा कुलकर्णी हिच्या दमदार अभिनयाने सजलेला हा टीजर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिचा आक्रोश आणि सन्मानासाठीचा संघर्ष मांडतोय। एका विवाहित स्त्रीचा तिच्या पतीच्या अत्याचाराविरोधातील लढा, तिच्या स्वाभिमानाची लढाई आणि त्या संघर्षातून निर्माण झालेला तिचा आत्मविश्वास हे सारं या टीजरमध्ये पाहायला मिळत आहे। या चित्रपटात स्त्रीच्या सन्मानाची, अस्तित्वाची व स्वातंत्र्याची लढाई पाहायला मिळेल। चित्रपटाच्या टीजरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे। चित्रपटातील 2 गाणीही प्रदर्शित झाली असून 2 वेगळ्या धाटणीची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत। दिग्दर्शक अशोक आर कोंडके यावेळी म्हणाले की ही कथा केवळ महिलांची व्यथा सांगणारी नसून तिच्या आत्मविश्वासाने पुन्हा उभे राहण्याच्या ताकदीची आहे। यातून आम्ही एक सामाजिक संदेश, सामाजिक जबाबदारी आणि विचार क्रांतीचा आरंभ करण्याचा प्रयत्न केला आहे। वामा लढाई सन्मानाची चित्रपटात हिंसाचारासोबतच भावनिक प्रवासावरही लक्ष केंद्रित केले आहे। एक सामान्य स्त्री जेव्हा अन्यायाविरोधात आवाज उठवते तेव्हा समाजात परिवर्तन घडवण्याचे बळही तिच्यात आपसुकच येते, हेच या चित्रपटात दाखवण्यात आले आहे। चित्रपटाचे निर्माते सुब्रमण्यम के म्हणतात, महिला सशक्तीकरणावर आधारित या चित्रपटात मनोरंजन तर आहेच, याशिवाय समाज परिवर्तनाचा संदेशही यातून देण्यात आला आहे। ओंकारेश्वरा प्रस्तुत आणि सुब्रमण्यम के निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शक अशोक आर कोंडके यांनी केले असून येत्या 23 मे रोजी वामा लढाई सन्मानाची चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। यात कश्मीरा कुलकर्णी, डॉक्टर महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत। तर वामा लढाई सन्मानाची 23 तारखेला रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रात, गोवा, मध्य प्रदेश। आणि सरला नावाची भूमिका आहे आणि सरला नावाप्रमाणेच अगदी सरळ साधी मुलगी, पण जोपर्यंत कोणी तिच्या वाकड्यात शिरत नाहीये तोपर्यंत। जर वाकड्यात शिरलं तर तुम्ही टीजर मध्ये बघतच आहे की ती स्वतःच्या स्वाभिमानासाठी समोरच्याला अगदी धुवायला सुद्धा कमी करत नाही। खूप जास्त म्हणजे जसं तुम्हाला माहिती की न्यूमरॉलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू वगैरे पण करते। तर मी जेव्हा कॅरेक्टर करते तेव्हा माझा एक वेगळा अभ्यास सुरू होतो की मी तिची पत्रिका तयार करते डोक्यात की तिचं काय कॅरेक्टर आहे। मग सरला न्यूमरॉलॉजिकली बघितलं तर सरला 1 नंबर येतं त्याची टोटल जी येते। मग त्याप्रमाणे 1 नंबरची जी माणसं असतात ती मॉडेल पण वाकणार नाही, तशीच सरला आहे की तिच्या मतांशी ठाम आहे, पण ॲट द सेम टाइम ती सगळ्यांना सांभाळून घेणारी आणि अशी आहे। खऱ्या आयुष्यात कश्मीराची टोटल पण 1च येते। त्यामुळे माझी जी मतं आहेत ती अगदी ठामपणे मांडायला मला आवडतात आणि वेगवेगळे अभ्यास करायला आवडतात। आणि हो, म्हणजे मी आहे फेमिनिस्ट आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट। आणि मला नेहमी दोन्ही बाजूंचा विचार करण्याची सवय आहे। आणि जसं मी मगाशी पण म्हणाले की फक्त स्त्रीत्व नाही, पुरुषांना पण तेवढाच मान सन्मान हा प्रत्येक स्त्रीनी पण दिला पाहिजे। कारण आपण आता म्हणतो जशा केसेस बघतो तशा आपण काही स्त्रिया ह्या बातम्यांमध्ये तर तुम्हीच आम्हाला दाखवता, त्या आम्हाला ज्या कळतायत की प्यायलेल्या आहेत, रस्त्यावरती त्यांचे काही तमाशे चालले आहेत, खूप सिगरेट पिणं आणि आहारी जाणं। मला एवढंच त्या स्त्रियांना म्हणायचं की आपला हक्क मिळालेला आहे तर त्याच्यातून तुम्ही चांगलं काहीतरी घडवून आणलं पाहिजे आणि ह्या सगळ्याचा तुमच्याच तब्येतीवर परिणाम होणार आहे। तर कशाला त्या गोष्टी आपण करू? म्हणजे याच्यामध्ये कुणाबरोबर कम्पॅरिझन किंवा कॉम्पिटिशन नाहीये। आपल्या हक्काबरोबर आपली शारीरिक, मानसिक परिस्थिती जी आहे ती सांभाळणं पण गरजेचं आहे। 23 मे 2025 रोजी वामा लढाई सन्मानाची हा सिनेमा आहे। रोलबद्दल सुरेश राव नागरे हा एक विक्षिप्त मनोवृत्तीचा आणि त्याचबरोबर मी करेल तोच कायदा आहे, मी जे म्हणेल तसं सगळं झालं पाहिजे। आणि त्याच्या दृष्टिकोनाने बघायला गेलं तर मी बायकोला साडी दिली आहे, तिला व्यवस्थित घर दिलं आहे किंवा हे यानं फक्त ती माझी जबाबदारी संपली। आता तिनं म्हणजे याच्या पलीकडे काही जास्त अपेक्षा करू नये किंवा या विचारातला तो एक विक्षिप्त विचारांचा पुरुष दाखवलेला आहे। आणि त्यानंतर जेव्हा त्याला एक म्हणजे ज्यावेळेस लग्न होतं तर त्यावेळेस तेवढं जे प्रत्येकाची जी अपेक्षा असते की बाबा बायको म्हणजे एक सुंदर दिसणारी, गोड हसणारी आणि स्वयंपाक चांगला करणारी अशी स्त्री असली, बस संपला विषय। मग त्यानंतर तिचं तिने कुठली अपेक्षा ठेवावी आपल्याकडून किंवा काय नाही, तिला 2 टायमाला खायला आहे, नेसायला साडी आहे आणि राहायला घर आहे। त्यानंतर अशा एक विक्षिप्तच म्हणू आपण याला, अशा मनोवृत्तीचा माणूस
जेव्हा आणि एका सर्टन स्टेजपर्यंत गोष्टी त्याच्या म्हणण्यानुसार होतातही, परंतु एक ट्विस्ट फिल्ममध्ये असा म्हणजे जबरदस्त येतो की त्यानंतर याची सगळी फिलॉसॉफी काय म्हणतात बाजूला जाते आणि त्यानंतर थाड 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 तो सिनेमा पिकअप पकडतो. आणि परत आमचे जे मित्र आहेत बालपणीचे, तर त्यांचा खूप मोठा वाटा आहे या फिल्मचा, म्हणजे त्या रोलचा खूप मोठा वाटा आहे या फिल्मला 360 फिरवण्यामध्ये. आणि त्यानंतर जो क्लायमॅक्स येतो तो अक्षरशः अंगावर येतो, कारण हा विचार मला नाही वाटत की आपण पाहताना, म्हणजे मी सुद्धा केला नव्हता किंवा ऑडियन्ससुद्धा शक्यतो खूप साऱ्या जणांच्या त्या म्हणजे दृश्यक्षेपामध्ये ती अपेक्षा येणार नाही की असं काहीतरी क्लायमॅक्स असू शकतो. असा एक वेगळा भयानक आणि तितकाच विलक्षण आणि जस्टिफाईड असा एक क्लायमॅक्स आम्ही त्याला दिलेला आहे. तर त्यामुळं निश्चितच रिपीट व्हॅल्यू राहील, म्हणजे एकदाच सिनेमा बघून तुम्ही थांबू शकणार नाही, तुम्हाला वारंवार तो पाहण्याची इच्छा निर्माण होईल.